एकनाथ शिंदेंकडून संजय शिरसाट आणि संजय गायकवाडांची कानउघडणी. तुमच्या वागणुकीमुळे पक्षाची प्रतिमा खालावते, बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंनी कडक शब्दात सुनावलं. माझा व्हिडिओ मॉफ करून बनवला. पैशाच्या बॅगेसंदर्भात संजय राऊतांच्या आरोपांनंतर मंत्री संजय शिरसाटांचा दावा. राऊतांना आजच अब्रू नुकसानीची नोटीस पाठवणार. जयंत पाटलांकडून प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा. शशिकांत शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार. येत्या मंगळवारी पदभार स्वीकारणार. महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आमदार रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल. बारामती एग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा ठपका. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास. दूध का दूध, पाणी का पाणी होईलच. विचारांसाठी कितीही संघर्ष करण्याची तयारी. ईडीच्या कारवाईनंतर रोहित पवारांनीही दंड थोपटले. छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड या किल्ल्यांना जागतिक यादीत स्थान. मुंबई पुण्यात जल्लोष. राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा. जबाबदारीचं भान ठेवा. निकष न पाळल्यास युनेस्को हा दर्जा काढून घेईल. राज ठाकरेंचा सरकारला सावधानतेचा इशारा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी. 30 सप्टेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं सरकारचं लक्ष्य. 4 टर्मिनल्स, 2 समांतर धावपट्ट्या आणि वर्षाला 9 कोटी प्रवासी क्षमता ही विमानतळाची वैशिष्ट्य. खोपोली लोणावळा मिसिंग लिंकच्या कामाचा मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आढावा. मुंबई पुणे एक्सप्रेसवे पर्यायी रस्ता या वर्षाअखेरपर्यंत पूर्ण होणार. म्यानमारच्या सागाईमध्ये बौद्ध मठावर हवाई हल्ला. 23 जणांचा मृत्यू तर 30 जण जखमी. हल्ला कोणी केला हे अद्याप अस्पष्ट.